मंगेशकर रुग्णालयाला 2 दिवसात 22 कोटींची थकबाकी भरण्याचे आदेश. रुग्णाच्या मृत्यूनंतर पुणे महापालिकेला जाग. तनिषा भिसे प्रकरणातील दुसरा अहवाल सुद्धा रुग्णालयाच्या विरोधात. बेशिस्त वागण्यावरून अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झापल्याची माहिती. पक्षाला अडचण होईल अशी वक्तव्य टाळा अजितदादांनी झापलं. मनसेची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेवरनं वाद पेटला. भैयांना महाराष्ट्रामध्ये राहायचंय का मनसेचा इशारा, तर प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, संजय राऊतांचं वक्तव्य, तर ठाकरेंना कृष्ण म्हणणं वेडेपणा. चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. ट्रम्प टॅरिफच्या तडाख्यानंतर मंगळवारी शेअर बाजारामध्ये जोरदार उसळी. गुंतवणूकदारांना 7.4 लाख कोटींचा फायदा. एक्सक्यूज मी म्हटल्यानं तरुणांकडनं 2 तरुणींना मारहाण. डोंबिवलीमधली घटना. इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं म्हणत मारहाण. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला नोटीस. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडनं सरकारला नोटीस. कोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी. नाशिकच्या घोटी भागातील खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले चाकूसुरे. लोखंडी फाईट आणि चेन, कंडोमची पाकिटं. सरप्राईज तपासणीमध्ये धक्कादायक वास्तव उघड. शिक्षक आणि पालकही चक्रावले. रामनवमीला साईबाबांच्या चरणी भरभरून दान. 3 दिवसात तब्बल 4,26 लाख रुपयांचं दान जमा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 लाखांची वाढ. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान. रत्नागिरीतील खेडमध्ये गारांचा पाऊस. धाराशिवमध्येही गारपीट, तर नांदेड आणि सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. पुण्यात पुढारी माध्यम समूहातर्फे गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन. श्रीधर फडके आणि आनंद बाडगुळकर यांना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी.